माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी मोठा प्रयत्न सुरू केलाय। तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय आणि प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले। मागील आठवड्यात तालुक्यात जोरदार पावसामुळे व इसापूर धरणाचे पाणी पेनगंगा नदीत सोडल्यामुळे नदी व नाल्यांना मोठा पूर आला आहे। यामुळे शेत जमिनी आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत। 21 ऑगस्ट रोजी आमदार भीमराव केराम यांनी तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी न्हाणेश्वर टाकरस, पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष प्रभावित भागांची पाहणी केली। आमदार केराम यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सांगितले की जिल्हा प्रशासन व तालुकाधिकारी यांच्यासोबत काम करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। आमदारांनी अंजनखेड, भोनगव्हाण, सायफळ, वडसा, पडसा, टाकडी, रुई, हडसणी आदी गावांना भेट देऊन शेतजमिनी व पिकांचे नुकसान पाहिलेत। या दौऱ्यात तालुकाध्यक्ष निळखंड मस्के, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, प्राध्यापक राजेंद्र केशवे, तालुका सरचिटणीस विनायक मुसडे, अविनाश भोयर, शहराध्यक्ष गोपू महामुणे, अनिल वाघमारे, नंदकुमार जोशी, गोपाल खापर्डे, अशोक माडेकर, फिरोज पठाण, जयकांत मोरे, महेंद्रपुरी, अशोक जोशी, रामकिसन केंद्रे यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि माहूर भागामध्ये ज्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये सरसकट आपण जे बाधित झालेल्या लोकांना मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका होती, परंतु आता काही शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ज्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे आम्हाला त्या ठिकाणी कमी मिळतो आणि ज्यांचं झालेलंच नाही त्यांनाही पैसे जास्तीत मिळतात, म्हणून ज्यांची पर्सेंटेजमध्ये कोणाचं जास्त नुकसान झालेलं असेल अशी वर्गवारी करून तशा पद्धतीचा रीतसर सर्वे करून तसे प्रस्ताव शासनाला तहसीलच्या मार्फत त्या ठिकाणी संयुक्त सर्वे रूपाने त्या ठिकाणी सादर करावे असे मी निर्देश त्यांनी दिलेले आहे। अधिकाधिक माझ्या भागातल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशा पद्धतीने मिळवून देता येईल या पद्धतीने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो। तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी प्रशासनासोबत सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलाय। शेतकऱ्यांच्या जीविताशी पिकांचे नुकसान तातडीने भरून काढणे हे आता प्रशासनासमोर महत्त्वाचे आव्हान ठरत आहे।